झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची महत्त्वाची बातमी, पुण्यातलं अभिनव कला महाविद्यालय बंद होणार आहे। आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागलंय। सध्या सुट्टी सुरू असली तरी हे विद्यार्थी कॉलेजमध्ये जमलेत। त्यांच्या घरी पाठवण्यात आलेल्या एका पत्रामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। चित्रकला, शिल्पकला या अभिजात कलांचं शिक्षण देणारं कॉलेज म्हणून पुण्यातील अभिनव कॉलेज प्रसिद्ध आहे। या कॉलेजच्या टिळक रोड आणि पाषाण रोडला 2 शाखा आहेत। त्यापैकी पाषाणमधलं कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या ठिकाणी सुमारे 250 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात। ही संस्था सध्या आर्थिक अडचणीत असल्यानं कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। की आता जर कॉलेज बंद झालं तर इथं पुढचं काय करायचं? आमचं 1 वर्ष अजून राहिलं डिप्लोमाचं, तर इथून पुढे आम्ही कुठे जाऊ शकतो? आणि पुढच्या कॉलेजला कुठे ॲडमिशन घ्यायचं आलं तर परत आम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल। पहिली गोष्ट तर आम्ही कॉलेज बंद होऊच देणार नाही। त्यासाठी आम्हाला जेवढं कडक कुठली गोष्ट किंवा कुठली भूमिका घ्यावी लागली तरी ती आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत। सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करूनही कॉलेजला रक्कम मिळाली नाही, त्यामुळेच कॉलेज बंद करण्याची वेळ आल्याचं संस्था चालकांनी म्हटलंय। या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार याबाबत अनिश्चितता आहे। दरम्यान पुढच्या काही काळात टिळक रोडवरची शाखाही बंद करण्याचे संकेत देण्यात आलेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान तर होणार आहेच आहे, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अभिनव कलांचं एक प्रसिद्ध मंदिर कायमचं बंद होणार आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।